आमच्या भावासाठी जर आम्ही ह्या मुलीचा विचार करणार असू तर मग तिच्याबद्दलचं सगळंच आम्हाला समजलं पाहिजे। आपण तिचं सत्य नक्कीच शोधून काढू। काय ग, इथं कुणी मोठ्या बाया होत्या का? मोठी बायका त्या कशाला असतील? नाही, कसं नक्कीच असणार। आता दोन मोठ्या बायांचा आवाज ऐकला मी, एकमेकींशी बोलत होत्या त्या। नाही ग, आम्ही दोघीच बोलत होतो। आमचाच आवाज ऐकला असशील तू। नाही नाही, मोठ्या बायांचाच आवाज होता, मी नीट ऐकले। अगं तुला भास झाला असेल। भास? भास कसा काय होईल? तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवत तर नाही आता? आम्ही एवढे लहान आहोत ग, आम्ही कसं लपवणार? आम्हाला भूक लागलीये, चल ग। अगं आपल्याला आता जास्त सावध राहायला हवं। हिच्या समोर वेगळं काही बोलायला नको। आता आपण सापडलो असतो, कशा वाचलो। खरंय ग, कमराणीचं सगळीकडे लक्ष असतो, सावध असते ती। युद्धात कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण आहे ती। होय, म्हणूनच आपण काळजी घेऊ, यापुढे तिला आपला संशय यायला नको। या मुली माझ्यापासून काहीतरी लपवतात। ह्या जशा दिसतात तशा नाही आहेत। या असूर तर नाहीत ना? असू शकतील, बरेच असू रूप बदलतात। ह्या दोघी तशा तर नाहीत ना? मला काय बी करून या दोघींची परीक्षा घ्यावीच लागेल, मगच त्यांचं खरं रूप कळू शकतं। जेवण भारी झालं होतं का? तुमचं मनापासून आभार। तुम्ही आमचं तुमच्या घरात प्रेमाने स्वागत केलं, जेवायला वाढलं आम्हाला। अहो, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायलाच पाहिजे ना। मला सांगा, गावात तुम्ही नेमकं कशासाठी आला? हे देवीचं घर शोधायला। काय म्हणालात? कुणाचं घर शोधायला आला? ते माझ्या मामाचं घर। हा तेच सांगत होता माझा भाऊ। हा नाही, ते काहीतरी वेगळं म्हणत होते। अहो नाही, तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल। आम्ही इथेच आमच्या मामाकडेच आलेलो। माझा मामा इथेच राहतो, शेजारच्या गावात। त्याचं घर शोधायचं होतं, त्याचं घर शोधलं, त्याला भेटलो आणि मग इथंच आलो। चला येतो आम्ही, आम्हाला लई उशीर झालाय। चला येतो। थांबा, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही। तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो, आलोच। मामा मावशी, तुम्ही चुकीच्या वेळी गावात आला। का? अहो तुम्हाला माहित नाही का, आमच्या गावात देवी आई राहते। ती समद्यांची काळजी घेते, कोणाला काय त्रास असेल तर त्याच्या मदतीला धावते। अरे वा, तुला देवी लईच आवडते की? आवडणारच ना। देवी गावातल्या सगळ्यांचं रक्षण करते, त्यांची काळजी घेते, माझी पण काळजी घेते, मला प्रत्येक वाईट गोष्टीपासून वाचवते। पण माझ्या घरातल्यांना देवी आई आवडत नाही, त्यामुळे ते कधी कधी माझ्यावर रागवतात। पण देवी आई माझी काळजी करते। काय म्हणत होता आमचा लेख? नाही, काही नाही, ते गावाबद्दल सांगत होता। बरं चला येतो आता आम्ही, खूप उशीर झाला। हो हो, निघा।
तुम्ही आमच्या गावात आमच्या घरात पहिल्यांदा आला असा, ही छोटीशी भेट घ्या, ठेवा तुमच्याकडं, घ्या. बर, लय उपकार झाले तुमचे. चला निघतो आता. होय. अरे बाळा राहू दे, माझी पोटली राहिली होती. चला निघतो. लई देवी आईचं गुणगान गातोस ना, चल बाबा चल. आम्हाला जी शक्ती जाणवत होती ती आता जागृत झाली आहे. आम्हाला जाऊन बघायलाच हवं. आपण इथे येऊन बराच वेळ झाला ग. दिवस मावळून जाईल. पण अजूनही ह्या मुलीच्या बाबतीत काही गोष्टी समजल्या नाहीये. ही मुलगी काही बाबतीत अगदी योग्य वाटते, पण काही गोष्टी विचित्रच आहेत. आणि तिचं जे काही रहस्य आहे तेही आपल्याला कळत नाहीये. ती आपल्याला न सांगता नक्की कुठे जात होती, आपल्यापासून काय लपवत असेल. मी आज जरा बाहेर जाऊन येते, तुम्ही घरात बसा. आता कुठे निघाली तू या वेळेला? जेवण झालं तर जरा आराम कर. आराम नाही, मला जरा जावं लागत. आम्ही सुद्धा येतो तुझ्या बरोबर. तुम्ही न ग, घरी बसा, मी येते जाऊ. त्या दोघी घरात एकट्याच आहेत. तुम्हासनी माहितीये काय करायचं ते. ही गेली पुन्हा घराच्या बाहेर. इकडेच गेली असेल का? नक्की काय लपवते ही आपल्यापासून तेच कळत नाही का? या घरात काय करत आहात तुम्ही? तुम्ही बाहेरून आमच्या गावात शिरलात, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अहो, आम्ही या घरात विचारूनच आलोय. या घरात राहणारी ती मुलगी आहे ना, कामराणी, तिनेच आम्हाला घरात घेतलंय. इथेच आम्हाला कुठल्या तरी अघटिताची जाणीव झाली होती. सारखं सारखं तुला त्या देवीचं नाव घ्यायला पाहिजे होय. मी जरा आत गेल्याबरोबर त्या पाहुण्यांसमोर त्या तुळजाचं कौतुक करतोस होय रे. अरे सगळं माहितीये मला. अरे त्या तुळजानं तुझी आई खाल्ली, आपल्या घराची वाताहत झाली, आपल्या कुटुंबाला एवढा त्रास होतोय, तरी बी तुझ्या तोंडातनं तिचं नाव जात नाही होय. आता तुला चांगलाच धडा शिकवतो. माझं चुकलं बाबा, मी पुन्हा असं करणार नाही. बस, मला काही ऐकायचं नाहीये. आता तुला ही कठोर शिक्षा मिळणार. ज्या तोंडानं तू त्या देवीची स्तुती केलीस, त्याच तोंडाला आता तिची किंमत मोजायला लागणार आहे.
ह्या मिरच्या आता तू खायच्या. नाही बाबा, असं नका ना करू. मी देवीचं नाव सुद्धा घेतलं नाही. मी फक्त तिच्याबद्दल सांगत होतो. आज मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तुला शिक्षा झालीच पाहिजे. आम्हाला ज्याची जाणीव झाली ते हेच अघटित होते का, की आणखी काही वेगळं होतं? आता त्यावर विचार नको. आधी हा माणकोजी करत असलेल्या अत्याचाराबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे. मायाक्का थांब, काहीही करू नकोस. कामराणी आपली परीक्षा घेते. मी उगाचच या दोन मुलींवर संशय घेतला असं दिसतंय. ह्या असुर असूच शकत नाहीत. तसं असतं तर यांनी गावकऱ्यांवर हल्ला केला असता. ह्यो समजा खेळ मला आताच बंद करायला हवा. थांबा, कुणी काय बी करू नका. त्या माझ्या संग आहेत. मी आणलंय त्यांना इथं. तुम्ही जा निघून. लागलं का गले? दुखतंय तुला? थांब, मी काहीतरी औषध घेऊन येते ह्याच्यावर लावायला. बाबा नको ना, मी चुकलं म्हटलं ना. अशी शिक्षा नका करू. आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन त्या माणकोजीला त्याच्या अपराधाबद्दल कठोर शिक्षा करू शकतो, परंतु तसं करून चालणार नाही. आम्हाला तुळजादेवींची प्रतिष्ठाही जपायची आहे. ती सर्वाधिक महत्वाची आहे. बाबा, तुम्ही ठीक तर आहात ना? काय होतंय तुम्हाला? प्रल्हाद हा अतिशय चांगल्या मनाचा मुलगा आहे आणि ह्यामुळेच या घरात पुण्य टिकून आहे. चला तुम्ही आज. तरी ह्या पित्याला त्याच्या पुत्राची किंमत कशी नाही? त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब होईल आणि ह्या पोरामुळे ह्याच्या पदरी असलेलं पुण्य अधोरेखित होईल. तेव्हाच ह्याला प्रल्हादची किंमत कळेल. बहुधा हेच अघटित घडणार होतं गावात. कदाचित सकाळपासून आम्हाला हीच चाहूल त्रस्त करत होती. आता हे संकट तर टळलं. आता आणखी कोणतं संकट उभं राहायला नको.
थोडक्यात वाचलो आपण. हे यंत्र त्या मुलाच्या हाताला लागलं असतं तर आपला सगळा डाव फसला असता. पण हे यंत्र नक्की काय करणार आहे? म्हणजे कशासाठी आहे हे? आणि आपण समजा गाव फिरून झाल्यावर इथं गावाबाहेर कशासाठी आलोय? हेच योग्य ठिकाण आहे. नक्की काय करतो आहे आपण? सांग ना. आपण गाव फिरून बघितला कारण मला गावचा अंदाज घ्यायचा होता. गावात लोक किती आहेत हे बघायचं होतं. त्यावरच या यंत्राची तीव्रता मला निश्चित करावी लागेल. पण हे यंत्र नक्की काय करणार आहे? म्हणजे कशासाठी आहे हे? कळेल तुला. त्या गावकराने आमच्यावर हल्ला का केला ग? आमची काय चूक होती? तू म्हणलीस घरात थांबा म्हणून आम्ही इथेच थांबलो होतो. बाहेर पाऊल पण टाकला नाही. तुला विनंती करूनच आम्ही इथं आलो. तू सांगितलेले समजे नियम आणि अटी आम्ही मान्य केल्या. घरातली काम पण केली. तरी बी त्या गावकऱ्यांनी आमच्यावर असा हल्ला का केला असेल ग? एवढा कसला राग असेल त्यांचा आमच्यावर? समजा जग वाईट आहे. आम्हाला या जगात राहायचंच नाहीये. त्या गावकऱ्यांनी आमच्यावर हल्ला करून आमचा जीव घेतला असता तर बरं झालं असतं. तुरिता, असं नको बोलू. काय चुकीचं बोलते ती? आम्ही इतक्या वाईट आहोत म्हणून कोणालाच आम्ही नको झाले. नाही ग, असं काय बी नाही. त्यांनी तुमच्यावर ह्या कारणानं हल्ला नाही केला. त्यांनी तुमच्यावर हल्ला केला कारण मी त्यांना सांगितलं होतं. तू त्यांना आमच्यावर हल्ला करायला सांगितलास? त्यात आमचा जीव गेला असता तर? काय दुखापत झाली असती तर? हे काय बरं केलं नाही बघ तू. हे बघा, असं वाईट वाटून घेऊ नका. माझं चुकलंय, मी मान्य करते. तुमच्या मनाला लई लागले ते बी मला समजत हवंय. पण तुम्ही असं चिडू नका माझ्यावर. तुम्ही आता राग सोडा. नाही, नको. आता आम्हाला इथं अजिबात थांबायचं नाही. अगं तुरिता, अगं तुरिता, माय बाप. हा धूर ह्यानं नेमकं काय साध्य होणार आहे? एक विष आहे. हवे वाटे हे पसरवलं जात आहे. गावाच्या हवे ते मिसळलं. या लोकांना श्वास घेता येणार नाही. श्वास घेता न आल्यामुळे ते मृत्यूच्या जवळ जातील. ते मरणार नाहीत, फक्त मूर्छित होतील. आणि त्यांना शुद्धीवर एकच गोष्ट आणू शकते, ते म्हणजे यंत्र, जे माझ्याकडे आहे. ओवी,
ओवी उठ ना बाळा, काय झालं तुला? ओवी, महादेव, महादेव, काय झालं पद्मा? महादेव, अहो, ओवीला पहा ना, तिला बघाशी श्वास घेता येत नव्हता आणि आता ती बेशुद्ध पडली. महादेव, हे काय होतंय मला समजत नाहीये. मला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतोय. ओवी,